मित्रांनो, गरुड पुराणानुसार 50 पापे नरकाचे दरवाजे उघडतात। गरुड पुराणानुसार 50 मोठी पापे करणारा व्यक्ती नरकाचा भागीदार होतो। सनातन धर्म सांगतो, जो या पृथ्वीवरील सर्वात प्राचीन धर्म आहे अशी हिंदूंचा विश्वास आहे। यानुसार असे मानले जाते की ब्रह्मदेवाचे कर्तव्य ब्रह्मांडाची निर्मिती करणे, भगवान विष्णूचे कर्तव्य विश्वाचे संचालन करणे आणि भगवान शिवाचे कर्तव्य नष्ट करणे आहे। तसे हिंदू धर्मात प्रत्येक धर्मग्रंथाला विशेष महत्त्व आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। पण गरुड पुराणाचा विचार केला तर त्याचे महत्त्व आणखी वाढते। खरतर गरुड पुराण हे हिंदू धर्मातील प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे। वैष्णव संप्रदायाशी संबंधित गरुड पुराण सनातन धर्मात जीवाला मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करते। म्हणूनच सनातन हिंदू धर्मात मृत्यूनंतर गरुड पुराण ऐकण्याचा कायदा आहे। मृत्यू हे निसर्गाचे अपरिवर्तनीय सत्य आहे। जो या पृथ्वीतलावर आला आहे त्याला एक दिवस येथून निघून जावे लागेल। गरुड पुराणानुसार आपल्या कर्माचे फळ आपल्याला आपल्या जीवनात मिळते, परंतु मृत्यूनंतरही आपल्या कर्माचे चांगले वाईट फळ आपल्याला नक्कीच मिळते। कारण स्वर्ग आणि नरकाचे वर्णन गरुड पुराणात आढळते। म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीने 50 प्रकारचे पाप केले तर नक्की त्याच्यासाठी मृत्यूनंतर थेट नरकात जाणार। चला तर मग जाणून घेऊया गरुड पुराणानुसार ही 50 पापे कोणती आहेत। 1. ब्राह्मणाची हत्या करणे। 2. पुरोहिताची हत्या करणे, पूजा करणारा पुजारी। 3. नशेच्या अवस्थेत एखाद्याचा त्याग करणे। 4. कोणतीही पवित्र प्रतिज्ञा आणि वचने मोडणे। 5. भ्रूण हत्या करणे। 6. गर्भ नष्ट करणे, हे गरुड पुराणात मोठे पाप मानले गेले आहे। जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला मृत्यूनंतर नरकाची शिक्षा नक्कीच मिळते। 7. स्त्रीला मारणे। 8. स्त्रीवर अत्याचार करणे। 9. मूक प्रेक्षक राहून स्त्री तिची इज्जत आपल्या डोळ्यांसमोर लुटताना पाहणे। 10. गर्भवती महिलेला मारहाण करणे इत्यादी गोष्टी आपल्याला नरकात पाठवण्यास पुरेसे आहेत। 11. एखाद्याला विश्वास देऊन भरवशावर ठेवून फसवणूक करणे, उदा दुकानदाराची उधारी न देणे। 12. एखाद्याला मारण्यासाठी विषाचा शस्त्र म्हणून वापर करणे, हे देखील घोर पाप आहे आणि यामुळे नरकातही जाते। 13. पवित्र स्थळांकडे तिरस्काराने पाहणे। 14. चांगल्या लोकांना फसवणे। 15. सज्जन व्यक्तीचा अपमान करणे। 16. शिवीगाळ करणे। 17. कोणत्याही धर्म, पुराण, वेद किंवा मीमांसा इत्यादींचा अपमान करणे, हे देखील नरकात जाण्याची चिन्हे आहेत। 18. जो असहाय्य आणि गरजूंना मदत करत नाही। 19. दुर्बलांना शिक्षा करतो म्हणजेच दुर्बलांचा छळ करतो अशी व्यक्ती थेट नरकात जाते। 20. एखाद्या गरजू व्यक्तीला जाणीवपूर्वक अन्न पाणी न देणे। 21. दारात आलेल्या पाहुण्याला अन्न पाण्याशिवाय परत करणे, हेही मोठे पाप मानले जाते। 22. जो कोणाला मदत करण्याऐवजी काहीतरी हिसकावून घेतो। 23. जो स्वतःच्या भल्यासाठी दुसऱ्याची उपजीविका हिरावून घेतो। 24. जो कोणताही धार्मिक निर्णय चुकीचा करतो, महाराज लोकांनी सावध राहावे अशी व्यक्ती मृत्यूनंतर थेट नरकात जाते। तात्पुरत्या फायदा किंवा मोठेपणासाठी वा अहंकाराने धर्मशास्त्र वाकवणे म्हणजे मनाप्रमाणे अर्थ लावणे किंवा लोकांनी सांगणे। 25. जो व्यक्ती दारू विकतो। 26. जो मांस विक्रीमध्ये गुंतलेला असतो। 27. जी स्त्री किंवा पुरुष आपल्या जीवनसाथी पती पत्नी शिवाय इतर कोणाशीही संभोग करतो त्यालाही नरकच मिळतो। 28. जो मनुष्य आपल्या समाधानासाठी प्राण्यांची हत्या करतो ते सर्वात मोठे पाप मानले जाते, असे करणाऱ्या व्यक्तीला नरक मिळतो। 29. जो राजाची पत्नी राजराणी वर वाईट नजर टाकतो बघतो। 30. जो विद्वानाच्या पत्नीवर वाईट नजर टाकतो बघतो। 31. जो एखाद्या तरुण मुलीच्या ज्ञानाचा व इच्छेचा अनादर करून आणि दुरुपयोग करतो। 32. निर्दोष व्यक्तीची निंदा करणारा पुरुष देखील नरक प्राप्त करतो।
33 जो खोटी साक्ष देतो. 34 निष्पाप व्यक्तीला अडकवण्यासाठी आपल्या सत्याचे प्रदर्शन दाखवणे इत्यादी म्हणजे सत्य दुष्टाच्या हाती विकल्यासारखे आहे. अशी व्यक्ती नरकातही जाते. 35 हिरवीगार जंगले नष्ट करतो. 36 पिके व शेते नष्ट करतो. 37 झाडे तोडतो. 38 निसर्गाचा नवीन जन्म नष्ट करणे हे देखील गरुड पुराणात पापाच्या श्रेणीत येते आणि अशी व्यक्ती नरकातही जाते. 39 जो एकदा दिलेले दान जबरदस्तीने परत माघारी घेतो. 40 जो विधवा स्त्रीचे पावित्र्य नष्ट करतो. 41 विवाहाची मर्यादा ओलांडून परपुरुषाशी किंवा परस्त्रीशी संबंध ठेवणे संभोग हे देखील देवाच्या दृष्टीने मोठे पाप आहे. असे केल्याने माणसाचे सत्कर्म नष्ट होते आणि तो मृत्यूनंतर नरकात जातो. 42 जो पत्नी आणि मुलांच्या गरजांकडे दुर्लक्ष करतो. 43 पूर्वजांकडे दुर्लक्ष केल्याने मनुष्य नरकात जातो. 44 जो व्यक्ती भगवान शिव, विष्णू, सूर्य, गणेश आणि दुर्गाजींचा आदर करत नाही. 45 जो देवतांची पूजा करत नाही तो माणूस थेट नरकात जातो. 46 जो व्यक्ती एखाद्या स्त्रीला तिची इज्जत लुटण्याच्या उद्देशाने निर्वासित म्हणून आश्रय देतो आणि त्या मदतीचा गुन्हा करतो अशी व्यक्ती देखील पाप करते आणि नरकात जाते. 47 जो पवित्र अग्नीमध्ये मलमूत्र टाकतो करतो. 48 जो पवित्र जलात पाण्यात मलमूत्र टाकतो करतो. 49 जो बाग बगीचा अर्थात उद्यानात मलमूत्र टाकतो करतो. 50 जो गोठ्यात मलमूत्र अर्पण करणाऱ्या व्यक्तीला यमराज स्वतः शिक्षा करून नरकात पाठवतात. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.